पत्रकारावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेले 3 आरोपी छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात। स्थानिक गुन्हा शाखेची धडक कारवाई। प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक 20/8/2026 रोजी फिर्यादी सुशील मारुतीराव थोरात वय वर्ष 49 धंदा पत्रकार राहणार राज्य कर्मचारी सोसायटी समतानगर सावेडी अहिल्यानगर यांच्या मारुती अल्टो कारला इसम नामे सोनू कोहक याने त्याच्याकडील मोपेड गाडीने धडक दिल्याच्या कारणावरून तसेच आरोपीच्या विरुद्ध बातमी लावल्याच्या कारणावरून सोनू कोहक, पप्पू मते, विकी ढवण, प्रशांत निकरड व अनोळखी पहिलवान अशांनी फिर्यादी व त्यांच्या मुलास लाथाबुक्याने मारहाण केली। तसेच सोनू कोहक इतरांनी फिर्यादीस खाली पाडून डोक्यात पाठीवर दगडाने मारहाण केली व गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। याबाबत तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 717/2026 BNS कलम 109(1), 118(1), 115(2), 352, 351(3), 189(2), 151(2), 191(3), 190 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहिल्यानगर शहरातील पत्रकारास झालेल्या मारहाणीच्या घडलेल्या घटनेची प्राथमिक माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेस तत्काळ आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश दिले। गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हे राजगुरुनगर पुणे शहर येथे असल्याची माहिती मिळाली। पथकाने राजगुरुनगर पुणे शहरात आरोपीचा शोध घेतला, परंतु आरोपी तेथून पसार झाले। दिनांक 24/8/2026 रोजी गुन्ह्यातील आरोपी नामे हेमंत उर्फ सोनू दत्तात्रय कोहक हा त्याच्या साथीदारासह वाळुंज पंढरपूर जवळ MIDC परिसर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली। पथकाने मिळालेल्या माहितीवरून गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा वाळुंज MIDC परिसर छत्रपती संभाजीनगर येथे शोध घेऊन हेमंत उर्फ सोनू दत्तात्रय कोहक वय वर्ष 27 राहणार सन फार्मा शाळेसमोर बोल्हेगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर, महेश उर्फ पप्पू दशरथ मते वय वर्ष 27 राहणार नम्रता कॉलनी पाइपलाइन रोड सावेडी अहिल्यानगर, प्रशांत शिवाजी निकरड वय वर्ष 25 राहणार तागडवस्ती पाइपलाइन रोड सावेडी अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या आरोपींना विश्वासात घेऊन अधिक विचारपूस करता त्यांनी फिर्यादी सुशील मारुतीराव थोरात व त्यांच्या मुलास मारहाण केल्याची माहिती सांगितली। पथकाने ताब्यातील आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर केले असून गुन्ह्याचा पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करत आहे। ताब्यातील आरोपी पैकी हेमंत दत्तात्रय कोहक व प्रशांत शिवाजी निकरड हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत। ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहिल्यानगर। साम न्यूजचे पत्रकार सुशील मारुतीराव थोरात व 49 वर्ष यांच्यावर दिनांक 20/8/2026 रोजी पाइपलाइन रोड HDFC बँकेसमोर जीवघेणा हल्ला झाला होता। सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री मोहम्मद सुदर्शन साहेब यांनी या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करावा व या गुन्ह्यातील आरोपितांना तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे PSI जाधव व PSI दरवडे यांच्या नेतृत्वाखाली 2 वेगवेगळे पथक तयार करून 2 वेगवेगळ्या दिशेला रवाना करण्यात आले होते। सदर गुन्ह्यातील CCTV फुटेज तसेच तांत्रिक माहिती, गोपनीय माहिती व इतर आवश्यक गोष्टींचा उपयोग करून तपासात जे काही गोष्टी आवश्यक आहेत त्यांचा उपयोग करून सदर आरोपींचा शोध घेत होतो। सदरच्या आरोपींचा पथकाने राजगुरुनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, दौंड, सुपा, संभाजीनगर या परिसरात शोध घेतला। आज पहाटे या गुन्ह्यातील आरोपी हे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर वाळुंज MIDC परिसरात येणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली। त्या अनुषंगाने पथक पाठवून सदर ठिकाणाहून या गुन्ह्यातील 3 आरोपी हेमंत उर्फ सोनू दत्तात्रय कोहक, महेश उर्फ पप्पू दशरथ मते आणि प्रशांत शिवाजी निकरड हे 3 आरोपी मिळून आलेले आहेत। सदर आरोपी त्यांना अहिल्यानगर येथे आणण्यात आले असून तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले आहे। तोफखाना पोलीस स्टेशन हे पुढील तपास करत आहेत। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।